मी आज 9 तारखेला दुपारी 1 ते 3च्या दरम्यान मसाजो ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या सरपंच या पदासाठी माझा स्वतःचा स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नाही, चर्चा ही ठराविक 4-2 लोकांनी मीडियावर केलेली चर्चा आहे आणि एका गटानं चर्चा करून बिनविरोध निवडणूक होत नसते. बिनविरोध निवडणूक करायची ही पूर्ण गावकऱ्याची इच्छा पाहिजे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा म्हणून सबंध गाव एकवटलं होतं. न्यायालयीन प्रक्रिया हा भाग वेगळा आणि राजकारण हा भाग वेगळा. यापूर्वीही सर्व गाव त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतं न्यायालयीन प्रक्रियेत, आज बी आहेत. आम्ही भविष्यात बी त्याच्यात तितक्याच ताकदीनं ज्या वेळेस बी आम्हाला असं जाणवलं की संतोष देशमुखच्या प्रकरणात न्याय देण्यासाठी कुठंतरी शासन किंवा न्यायालय कमी पडतंय, त्यावेळेस आम्ही यापूर्वी जे आंदोलनं केले त्याच्याही पेक्षाही जास्त पुढे जाऊन आम्ही आंदोलन करू. पण संतोष देशमुखला आम्ही न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. तुमचं ठरलंय फॉर्म भरायचं? 100% ठरलंय. फॉर्म आम्ही आता सध्या साध्याच पद्धतीनं करणार आहोत. ती दुःखद घटना तहसील साहेबांची झाल्यामुळे साध्या पद्धतीने जाऊन भरून येऊ. तसं पाहता ही वेळ येऊच नाही असं आम्हाला वाटलं होतं. आता ही वेळ आली आहे तर गावकऱ्याच्या मतीने, सगळ्या जनतेच्या मतीने, आमच्या मते तर बिनविरोधच व्हावं आहे. पण जी इच्छा असेल ती गावकऱ्याच्या ह्याने आम्ही ते करू पूर्ण. निवडणूक पार पाडायची जसं म्हणलं तसं होऊच नाही वाटत होतं. आता सगळ्या जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही जे अन्नाचे स्वप्न राहिलेले आहेत ते आम्ही 1.5 वर्षात पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. नाही, ती प्रत्येकाची आपली आपली इच्छा. लोकशाही आहे त्याच्यामुळे कुणी पण ते करू शकते. आपण किती वाजता आपला अर्ज दाखल करणार आपला? आता ही साहेबांचं असं झाल्यामुळे काय वेळ काय ठरलेलं नाही. पाहू आता सगळ्यांच्या ह्याच्यावर. गावासाठी नेमकं कुठलं काम तुम्हाला करायचं, काय बाकी गावातलं काम? गावाचं काम तसं तर ह्या निवडणुकीच्या ह्याच्यात आम्हाला सध्या पडावं नको वाटत होतं, पण ह्या गावाच्या जे अन्नाचे काम राहिलेले आहेत अधुरे ते पूर्ण करावे अशी इच्छा आहे म्हणून ते करायचे. काय स्वप्न होते, काय पूर्ण करायचे? स्वप्न अन्नाचे, गावात पाण्याची टंचाई न व्हावी, वृक्षारोपण व्हावं, सगळ्या लोकांनी एकजीवानी राहावे, कुणाला काही अडचण येऊ नये आणि अण्णांनी जे केले तेच आम्ही पुढे करू. पण हे बिनविरोध निवडणूक म्हणजे व्हायची होती पण ही होणार नाही कसं? आता बिनविरोध होईल असं आम्हाला पण वाटलं होतं, पण आता ते सगळं जनतेच्या हातात. काय आपण आवाहन करणार आपल्या माध्यमातून? गावकऱ्यांना काय आवाहन करणार? गावकऱ्याच्या मते माझं एवढंच आव्हान आहे की जी अण्णाने त्यांच्या बुद्धीने सगळ्या ह्याने जसं गावाला सगळ्यांना एक करून लढा केला आणि गाव उभा केला होता, तसंच गावाने आता पण आम्ही पण काहीच बदल करणार नाही. ते गावाने साथ द्यावी एवढीच इच्छा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.